भाजपच्या वतीनं विटा नगरपालिकेवर धूळफेक निषेध मोर्चा. माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन. विटा शहरातील वाढती अस्वच्छता, गटार वेळोवेळी साफ करणे, औषध फवारणी करणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, घंटागाडी वेळेत फिरली पाहिजे, तसेच तुंबलेल्या ढासळलेल्या गटारी पावसाळ्याच्या आधी दुरुस्त कराव्यात यासह अनेक प्रमुख मागण्यांसाठी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि भाजपाचे जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली विटा शहर भाजपाच्या वतीनं विटा नगरपालिकेवर धूळफेक मोर्चा करण्यात आला. विटा शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नासह पालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात धडक मोर्चा काढला. या मोर्चास कराड रस्त्यावरील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून सुरुवात झाली. महिलांसह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शहर दणाणून सोडले होते. जोरदार घोषणाबाजी करत ही धूळफेक मोर्चा कराड रोड, दगडी पाण्याची टाकी मार्गे मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर मायनी रोड मार्गे नगरपालिका प्रवेशद्वारात आला आणि यावेळी आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी कचऱ्याचा हार विटा पालिकेच्या प्रवेशद्वाराला घालून कारभाराचा निषेध केला. आंदोलन करण्याचं ह्याचं कारण असं आहे की विटातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे. स्वच्छते नावाखाली स्वच्छतेपासून चालू आहे. लोकांच्या बऱ्याच समस्या येत आहेत. विटात राहायला आहे शाहूनगरला. आमच्या भागात अशी समस्या आहे, घंटागाडी वेळेत येत नाही, घंटागाडी टायमिंग नाही, कधी सकाळी येते, कधी दुपारी येते, कधी संध्याकाळी येत्या. घंटागाडीचं नियोजन फसलेलं आहे. दुसरा विषय आहे की जे गटर आहेत, गटर स्वच्छ केले जात नाहीत. गटरची घाण काढली 8-8 दिवस नगरपालिकेची वाहनं जिथे कचरा गोळा करायला जात नाही, तो कचरा परत असताना गटर पडतोय, परत गटर चॉकअप होते. तिसरा विषय आहे की रस्त्याकडलं जे गवत उगवते ते गवत अजिबात कर्मचारी काढत नाहीत. आम्ही फोन लागतो करा साहेबांना, साहेब असा असा एरिया घाण आहे, स्वच्छ करा इथला. चौथा विषय असा आहे की मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त नगरपालिका प्रशासन करत नाही, लसीकरण करत नाही, किंवा त्यांचा तो ठेका आहे करायचा तो काही हालचाल दिसत नाही केलेली. औषधाच्या विषयात औषध मी बरेच महिन्याला औषध फवारणी केलेली बघितलीच नाही. आतापर्यंत असं दिसते की मला ह्या 2 वर्षात औषध फवारणी केलेलीच नाही. किंवा जी फॉक्सची मशीन आहे मच्छर पळूसाठी, ती मशीन सुद्धा बंद ठेवल्या, त्याचा वापर अजिबात करत नाहीत. आणि सगळं बघितलं आम्हाला लक्षात असं आलं की स्वच्छता कर्मचाऱ्यांची कपात केल्या, त्यांची वाहनं सगळी कमी केली. त्यामुळे हे सगळं अवस्था झाल्या, विटा शहरात बिकट अवस्था झाल्या. यासाठी मुख्याधिकाऱ्यांसाठी विनंती आहे, साहेब तुम्ही लक्ष देऊन पुढं कर्मचारी लोकांची अडचणीचं पुढे पाहिजे तुम्ही. असा विषय आहे की पावसाच्या अगोदर साहेब तुम्ही रस्त्या विटातील गटर रस्ते साफ करून घेतले पाहिजे. मला भेटलं त्यांच्या विषयी विटा शहर हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आज या सर्व लोकांच्या ज्या काही भावना आहेत ह्या आधीसुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न मांडलेले होते. प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं जे घंटागाडीचं नियोजन असेल, पावसाळ्यापूर्वीची ओढा नाल्यांची स्वच्छता असेल, त्याचबरोबर ती भटक्या कुत्र्याची लसीकरण असेल, या बाबी ह्या प्रशासनानं राबवलेल्या आहेत. पावसाळ्याच्या आधी आणि ज्या पद्धतीनं 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला ऑन ग्राउंड निश्चितपणे त्याच्यामध्ये बदल जो आहे तो झालेला दिसून येईल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विटा.